वळूयात पुढच्या बातमीकडे। मालवणमध्ये पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे, तर गणेश पूजन करून अगदी थोड्याच वेळात या कामाला सुरुवात होणार असल्याचं कळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजपासून राजकोट किल्ल्यावर उभारला जातोय आणि ज्या ठिकाणी हा पुतळा उभारला जाणार आहे त्याच चौथऱ्यावर मी उभा आहे। आपण पाहताय या ठिकाणी हा जो जे पाट आणले आहेत ते पाट अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि हे पाट काही वेळाने एक एक करून जोडले जाणार आहेत। काल अनिल राम सुतार होते, ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी माहिती दिली की या ठिकाणी आजपासनं या पुतळ्याचं काम सुरू होते। त्यासाठी असं जर बघितलं तर हा डोम आहे तो कोल्हापूरमधून आणण्यात आलेला आहे। या डोमच्या सहाय्याने एक एक पार्ट आहे तो या ठिकाणी जोडला जाणार आहे। हा जो पुतळा आहे तो 100 वर्ष नव्हे तर हजारो वर्ष टिकेल अशा पद्धतीचा निर्वाळा आहे तो अनिल राम सुतार यांनी दिलेला आहे। थोड्याच वेळात या पुतळ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी इथेच होता, मात्र तो वादळी वाऱ्यामुळे कोसळलेला होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक रणकंदन माजलेलं होतं। त्यानुसार एक राजकारण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि आजपासून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारला जातोय। येत्या 2 महिन्यात आपल्याला हा पुतळा उभा राहिलेला पाहायला मिळेल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।